नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे। 18 जून रोजी मतदान संपन्न होत असतानाच आता अखेरच्या 2 दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे। सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता अखेरच्या टप्प्यामध्ये शिवसेनेची भूमिका काय राहणार याकडे संपूर्ण लक्ष लागून राहिलेले आहे। सातारा जिल्ह्यामधून शिवसेनेची 52 मतदान आहे। यामध्ये आता नेमकं शिवसेना काय भूमिका घेणार याबाबतची आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। कारण सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या बरोबर यांना कोणतेही विश्वासात न घेता आपला अध्यक्ष बनवला होता आणि यावेळेस मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना यावेळेस मोठ्या प्रमाणावरती मनस्ताप सहन करावा लागला होता। याचमुळे आता साताऱ्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना काय भूमिका घेणार याबाबत लक्ष लागून राहिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसची 2 दिवसापूर्वी बैठक झाली आणि सर्व मतदारांनी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समितीच्या सभापतींनी मंत्री मकरंद पाटील यांच्यावरती निर्णय सोपवला आहे। आज सातारा या ठिकाणी शिवसेनेतील सातारा जिल्ह्यातील मतदारांची बैठक होत आहे आणि या बैठकीचे प्रमुख मंत्री शंभूराज देसाई आहेत। यामुळे या बैठकीत आता शिवसेनेच्या मतदारांच्या भावना काय आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच 895 मतदान असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये धैर्यशील कदम हे महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे महायुतीकडून उभे आहेत, तर विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप हे उमेदवार आहेत। यामुळे आता या निवडणुकीमध्ये शेवटचे 2 दिवस उरले असतानाच सातारा जिल्ह्यातील शिवसेना आता काय भूमिका घेणार याबाबत लक्ष लागून राहिलेले आहे। तुम्हाला काय वाटतं, शिवसेना सातारा जिल्ह्याच्या या मतदारसंघातील शिवसेना काय भूमिका घेईल हे जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।